प्रश्नांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादावादीची सुरुवात झाली। विधानसभेत बंडखोरीवेळी जरी समीर भुजबळांनी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी तो अद्याप स्वीकारलेला नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तर दुसरीकडे बंडखोरांना पुन्हा महायुतीत प्रवेश नाही यावर सुहास कांदे ठाम आहेत। पाहूया। बचेंगे तो ऑलवेज लढेंगे, बचेंगे भी, लढेंगे भी, जीतेंगे भी। भुजबळांनी आता लढणं थांबवावं, या वयामध्ये त्यांनी समाज हिताचं जे काही असेल ते करावं। तर ते लढाईचं वय त्यांचं राहिलं नाही म्हणून लवकर तयारी करावी। महायुतीच्या अंतर्गत कलहाच्या मालिकेनं काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा नांदगावातून नवी सुरुवात केली आहे। निवडणुकीवेळी समीर भुजबळांच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता त्यांना अजित पवार पुन्हा पक्षात घेणार की नाही यावरून सुरू झालाय। भुजबळांचा दावा आहे की समीर भुजबळांनी विधानसभेवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता, पण तो स्वीकारण्यात आला नाही। सुहास कांदेंच्या नुसार अजित पवारांनी समीर भुजबळांची तेव्हाच हकालपट्टी केली असल्यानं त्यांना पुन्हा महायुतीत घेण्याचा संबंधच येत नाही। विधानसभेवेळी नांदगावच्या जागेवर महायुतीकडून शिंदे गटाचे सुहास कांदेंना तिकीट मिळालं होतं, मात्र भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला होता। निवडणुकीमध्ये कांदे विजयी झाले असले तरी अपक्ष म्हणून समीर भुजबळांनी भरपूर मतं घेतल्याचा दावा भुजबळांनी केलाय। समीर भाऊ 50,000 पर्यंत गेला, इंडिपेंडंट, स्वतंत्र, आम्ही कोणी न जाता, हे खरंच जे आहे त्याला घोषणा हवं आहे। नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काय बॅनर बिनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला। आता याचा अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही। आता आमचा इंटरनल प्रश्न आहे, बचेंगे तो ऑलवेज लढेंगे, बचेंगे भी, लढेंगे भी, जीतेंगे भी। की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं, म्हणजे हुसकलेला लाचार असलेला हा प्राणी आहे। समीर भुजबळवर तरी वैयक्तिक दया येते, त्याला हुसकलेलंच आहे, याला पक्षात घेतलेलं पण नाहीये आणि याला पक्ष स्वीकारणार सुद्धा नाहीये। त्याच्यामुळे आतापर्यंत तरी जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही। भुजबळांनी आता लढणं थांबवावं। भुजबळांनी लढून अनेक लढाई जिंकलेल्या पण आहेत, अनेक लढाई हरलेल्या आहेत, परंतु या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मला वाटतं लढण्याची भाषा करण्यापेक्षा समाज हिताचं जे काही असेल ते करावं। भुजबळ केवळ ईडीच्या कारवायांपासून वाचण्यासाठीच महायुतीसोबत असल्याचा मोठा आरोप महायुतीच्या सुहास कांदेंनी केलाय। सत्ता आली, सरकार आलंय, मंत्रिपद तर काही मिळालं नाही, आता ईडीतून कसं वाचायचं, सीबीआय मधून कसं वाचायचं, अँटी करप्शनच्या सगळ्या ह्या जे उद्योग केलेले आहेत, घाणेरडे उद्योग, जे गोरगरिबांचे पैसे आपण त्याला काय सांगू, चोरले म्हटलं तरी चालेल, ते पैसे कसे जिरवायचे, आणि मग त्याला एकच माध्यम की आता युती सोडता येणार नाही, युती बरोबर राहायला लागेल। म्हणून मला वाटतं की करप्शन करून जे पैसे कमवलेले आहेत ते पचवण्यासाठी आता ही आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमधून, दादांच्या पुढे पुढे करणे, दादांची हाजी हाजी करणे आणि मग युतीबरोबर थांबणे। आणि ज्या पद्धतीने जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आहे आणि ती भाषा अशा लोकांकडून की ज्याचा बुक शेल्फ हा त्याच्या टीव्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा बुक शेल्फ, अशा माणसाला उत्तर द्यावे लागतात आम्हाला। जहां नहीं चहना वहां नहीं रहना म्हणत भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडण्याचे संकेत दिले होते। काही काळ गेल्यानंतर अब यहाच रहना असं सांगत त्यांनी राजीनाम्यावर पडदा टाकला होता। त्यानंतर आता पुतणे समीर भुजबळांवरून पुन्हा भुजबळांनी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हटल्यानं विरोधकांनी भुजबळांच्या भूमिकेवर टीका केली आहे। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन, पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणाला होता, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मग आता काय किथे काय आहे का, इथं तो मैं रहनाच ना, नाही रहना, मग काय आहे पक्षावर नाराजी आहे का? मी इथे नको करू। पण आता नाराजी सगळी दूर झाली आहे का तुमची, असा प्रश्न? अरे चला तर जाऊ दे, झालं, मला सांगितलं। बचेंगे तो ऑलवेज लढेंगे, बचेंगे भी, लढेंगे भी, जीतेंगे भी। तर ते लढाईचं वय त्यांचं राहिलं नाही म्हणून लवकर तयारी करावी।
आणि लढाईसाठी मैदानात उतरावं, आम्हालाही सोबत घ्यावं त्या लढाईत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.